नमस्कार दोस्ता, कसा आहेस? मजेत ना? मजेतच राहिलं पाहिजे. असंच मजेत राहावा, बिंदास राहावा, मोटिवेट राहा आणि स्वतःला पण मोटिवेट करा, स्वतःवर प्रेम करत जा. कळलं का? चला मग आज एक नवीन टॉपिक वरती आपण बोलूया. आपण आता एक प्रेमाच्या म्हणजे प्रेम कसं असतं, प्रेमामध्ये काय प्रॉब्लेम होतात त्याच्यावरती बोलूया थोडस. काही तुम्हाला हे वाटलं तर तुम्ही कमेंट करून मला सांगा. काही चुकलं असेल तर काय. प्रेमामध्ये कसं असतं ना, अपेक्षा खूप असतात ना आपल्या. छोट्या छोट्या अपेक्षा असतात, पण समोरच्याने नाही केलं तर मग राग येतो, चिडचिड होते. तसंच काहीतरी आपल्यामध्ये घडत असतं. पण एक नाजूक दोर जर समजून घेतलं तर काहीच नाही. दोघांनी जर मिळून जर समजून घेतलं याच्यामध्ये काहीच नाही, पण नाही घेतलं तर ना खूप मोठे प्रॉब्लेम होतात हो. म्हणजे रिलेशन तुडायला येतं, बोलत नाही, समोरच्या माणसाला राग येतो, असं वाटतं इगो निर्माण होतो, असं का होतंय तसं का होतंय. खूप चाललंय आजकाल हो यार. अंडरस्टँडिंगच राहिली नाही. आणि लगेच मग नवीन काहीतरी शोधत असतात. पण प्रेम 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 असतं यार. माहिती आहे ना तुम्हाला आतून कसं असतं ते. एखाद्याच्या बद्दल नाव जरी घेतलं तर असं वाटतं वा, काय हे म्हणलं असं. त्यामुळे मित्रांनो, प्रेमामध्ये जपत जा. बोलताना थोडस पण आपला माणूस जर समजा आपण एका फ्रस्ट्रेशन मध्ये आहे किंवा आपण बोलून गेलो समोरच्याला, पण तो पण समोरचा माणूस एवढा कॅपेबल पाहिजे जेणेकरून आपल्याला ते सांभाळून घेतलं पाहिजे. म्हणजे हा काहीतरी टेन्शन असेल म्हणून बोलतोय हा समोरचा, तो मुलगा असो या मुलगी असो, दोघांना हे लागू होतं. सांभाळून घेतलं तर रिलेशन चालतं, नाहीतरी पूर्ण वाट लागून जाते यार रिलेशनशिप मध्ये. तसंच होतं काल. एखाद्याचा फोन आला होता मला, तसंच झालं. म्हणतो की म्हणजे आधी त्याचं असं होतं की खूप वेळ द्यायची मुलगी ती त्याला, म्हणजे प्रत्येकाला म्हणजे फोन करायची, हा कुठे असतो, हे करायचं, ते करतोय का. 4 वर्षाचं रिलेशन त्यांचं. पण आता असं होतं, तो स्वतः तिला फोन करतोय, ती असं सांगते की बहाणे सांगते की हा मी इकडे आहे तिकडे आहे, मला वेळ भेटत नाही तेव्हा मी करेन. अशी त्यांची परिस्थिती निर्माण झालेली आहे. मग अरे यार, म्हणजे आपण एखाद्या सोबत 4-5 वर्ष राहतो, त्याची सवय लागून जाते यार. त्यामुळे ह्या गोष्टी करू नका. काय प्रॉब्लेम असतील तर बसून त्याला शॉर्ट करून मोकळे व्हायचं ना. जे मनात आहे तुमच्या क्लिअर कट राहायला पाहिजे ना. सवय लावून एखाद्याला आपण असं, एखाद्यामध्ये सवय झाल्यानंतर खूप त्रास होतो मित्रांनो, माहितीये का. त्यामुळं एखाद्याला सवय लावून त्या गोष्टीमधून बाहेर पडणं कितपत योग्य आहे मला तरी एवढं वाटत नाही. कारण त्रास असतो ना, तो प्रेम करणारा माणूसच समजू शकतो. आपल्याला त्या गोष्टीचा, दुसऱ्याचा त्रास आपण हे करू शकणार नाही. त्यामुळं त्यांनी सांगितलं मला असं असं झालं. आता ती मुलगी म्हणते मला की पहिले प्रायोरिटी माझी फॅमिली, त्याच्यानंतर मग तू. चुकीचं आहे ना. मग आधीच असं सांगायचं ना क्लिअर कट की बाबा तू त्या, तो आधी बिझी होता, म्हणजे एकदम कोरा कागज होता. त्याच्यानंतर तू सगळं त्याच्यावर हे करणार, पेंटिंग करणार, तू मा बाबू शोना आहे ते, त्याच्यासोबत हे करून घेणार. कुणाला हे करत नाही मुलगी, पण सवय लागते एखाद्या माणसाची. त्या सवयीमुळं एखाद्याचं आयुष्य पूर्ण वाटोळा होतो मित्रांनो. त्यामुळे थोडस विचार करा. आणि प्रत्येक रिलेशन मध्ये काही ना काही असतंच. कोणी कमी, कोणी परफेक्ट नाहीये. चुका होतात, पण त्याला कितपत तुम्ही सुधारण्याचा प्रयत्न करता, सुधारत जा, बरं असतं. कारण माणूस आजकालचं जीवन ना हे छोटं झालंय, कधी काय होईल माहित नाही. त्यामुळं बघा, थोडं विचार करून तुमचं रिलेशन तुम्हालाच वाचवायचं आहे, पण दुसरं येणार नाही. कारण दुसरं तिसरं मध्ये पडलं तर त्याला परत अजून वाटा निर्माण होतात, मग नाही होत ते सगळ्या गोष्टी. त्यामुळं मुलींना पण मला सांगायचं की आहे की प्रयत्न करा, म्हणजे जेणेकरून सगळ्या गोष्टी थोडं आपल्या मनानुसार होत नसतात. मनाच्या विरोधातच सगळ्या गोष्टी होतात, पण प्रयत्न केल्याला काय हरकत आहे. प्रयत्न करत राहावा. आणि काही रिलेशन मध्ये प्रॉब्लेम आल्या, राग आलाय, बोलून टाकायचं तुझं बास झाले, कसं झालं. क्लिअर केलेला बरं असतात गोष्टी. त्यामुळं क्लिअर करत जा मित्रांनो. कारण त्रास खूप भयंकर असतो आपल्या मनात. आपण म्हणतो तेवढं त्रास, जबरदस्त त्रास होतो. त्यामुळे तुम्ही समोरच्याला, आपल्या पार्टनरला विश्वासात घ्या आणि सांगा आणि मिटून टाका जे काय आहे ते.
एक एक दिवस खूप इम्पॉर्टंट आहे. आजचा दिवस गेला परत येणार नाही, त्यामुळं उद्याचा दिवस नवीन होतो. नवीन काहीतरी नवीन ही करा, नव्याने प्रेम करत जावा स्वतःवर, म्हणजे दुसऱ्यावरती त्याच्यावर तुम्ही प्रेम करता. आज ठीक आहे गर्लफ्रेंड आहे, बोरिंग सारखं वाटतं, परत नव्याने जसं असं समजा नवीन गर्लफ्रेंड आहे, नवीन आपण कसं करायचं तसं त्या गोष्टी काहीतरी इम्प्लिमेंट करा आणि त्या रिलेशनला वाचून ठेवा, हेच प्रयत्न करतो. हेच माझं सांगण्याचा उद्देश आहे. आणि टेन्शन घ्यायचं नाही, जगायचं बिंदास जगा. चला बाय. काय असेल तर काय चुकलं असेल तर माझं कमेंट करून मला सांगा. चला.